दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वार पलटवार पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या मराठा मोर्चावर टीका करत भुजबळांनी मराठा आंदोलकांनी हैदोस घातल्याचा आरोप केला। यावर जरांगेंनीही उत्तर दिलंय, पण भुजबळांवर पलटवार करताना त्यांची जीभ मात्र घसरलेली पाहायला मिळाली। तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे। मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं या जरांगेच्या कार्यकर्त्यांनी, आणि यावर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहिती, आणि त्या प्रेशर खाली हा GR निघाला, आणि हा GR जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे। ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईची, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं, उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गड्या, हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे। जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं, बरेच आहेत ना इंग्लंड आमचे तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे। ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, ते काढतात एखाद्याच्यात हाकून द्यायला की